महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। दारव्हा अडाण पाटबंधारे कालवे विभागाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांचे पीक पाण्याखाली, नुकसान भरपाईची बहुजन मुक्ती पार्टीकडून मागणी। अडाण पाटबंधारे कालवे उपविभाग क्रमांक 2 दारव्हा यांच्या हलगर्जीपणामुळे तालुक्यातील पाडोदी शेतशिवारात मक्त्याने शेती करणाऱ्या शेतकऱ्याचे पीक पूर्णपणे पाण्याखाली गेले। या नुकसान भरपाईची शेतकऱ्याला मागणी देण्यात यावी अशी ठाम मागणी बहुजन मुक्ती पार्टीने केली आहे। गणेशपूर येथील सुभाष राठोड यांनी पाडोदी शेतशिवारातील 2 शेतकऱ्यांची 9 एकर शेती मक्त्याने घेतली, मात्र शेताच्या वरच्या बाजूस असलेल्या कालव्याचे पाणी साचून त्याचा निचरा शेतात होत नसल्याने शेतात सर्वत्र पाणी पाझरत आहे। परिणामी मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झाले। यंदा आधीच अस्मानी, सुलतानी आणि ढगफुटी पावसामुळे शेतकरी हवालदिल झालाय। त्यातच कालव्याचे पाणी शेतात गेल्यामुळे या पिकाचे भवितव्य धोक्यात आले। पीक येईल की नाही ही चिंता शेतकरी सुभाष राठोड यांना लागली, कारण पीक न आले तरी मूळ मालकाला मक्त्याचे पैसे द्यावेच लागणार। त्यासोबतच बियाणे, खत आणि औषधोपचाराचा खर्चही वसूल होणार नाही अशी भीती त्यांना वाटत आहे। या पार्श्वभूमीवर अभियंता अडाण पाटबंधारे कालवे विभाग दारव्हा, जिल्हाधिकारी यवतमाळ आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी तातडीने स्थळ पाहणी करून झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी सुभाष राठोड यांच्यासह बहुजन मुक्ती पार्टीचे विनोद मुधाने, लोकसभा अध्यक्ष यवतमाळ वासिम यांनी केली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी प्रमोद मेटांगे, यवतमाळ। प्रभारी दारव्हा दिग्रसनेर विधानसभा मतदारसंघ तथा लोकसभा यवतमाळ वाशिम अध्यक्ष। मी सध्या पाळोदी शिवारात आहे आणि पाळोदी या शिवारातील एक शेतकरी आहेत, काय नाव, सुभाष राठोड आहेत आणि त्यांच्या मी शेतात आहोत आणि यांनी जी शेती केलेली आहे ही मक्त्याने शेती केलेली आहे। लक्ष्मण नवरंगे आणि प्रकाशराव नवरंगे ह्या 2 व्यक्तीची शेती यांनी मक्त्याने केलेली आहे। परंतु ही जी शेती आहे हे अडाण पाटबंधारे विभाग, कालवे विभाग उपविभाग क्रमांक 2 दारव्हा यांच्या ही लगत आहे आणि त्या कालव्याचं पाणी हे शेतामध्ये आल्यामुळे शेताचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्या कालव्याचं पाणी संपूर्ण खाली शिरल्यामुळे ते शेतामध्ये आल्यामुळे ते पूर्ण पाझर या शेतामध्ये निर्माण झालेले आहे आणि वारंवार शेतकऱ्यांनी सांगून सुद्धा कालवे विभागाने, पाटबंधारे विभागाने ते ऐकलं नाही आणि आता मात्र त्यांच्या शेतामध्ये संपूर्ण पाणी शिरलेलं आहे आणि त्यांचं मोठ्या प्रमाणात कपाशी पिकाचं नुकसान झालेलं आहे। आता या शेतामध्ये पीक येईल की नाही हे मात्र सांगता येत नाही, कारण या शेतामध्ये पाणीच पाणी आपल्याला दिसून येत आहे। यामुळे अभियंता पाटबंधारे विभाग, पाटबंधारे कालवे अडाण प्रकल्प यांना अशी मागणी करतो की यांना जे काही नुकसान भरपाई आपल्या कालव्यामुळे झालेले आहे, आपल्या पाण्यामुळे झालेलं आहे, तर त्यांना ती नुकसान भरपाई आपण देण्यात यावी अशी मागणी माननीय या जिल्ह्याचे पालकमंत्री, त्याचबरोबर या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब आणि या अडाण पाटबंधारे कालवे विभाग क्रमांक 2 अभियंता यांना अशी मी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने शेतकऱ्यासह मागणी करीत आहे, नुकसान भरपाईची मागणी करीत आहे। मी विनोद मुधाने, बहुजन मुक्ती पार्टी प्रभारी दारव्हा दिग्रसनेर विधानसभा मतदारसंघ तथा लोकसभा अध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी यवतमाळ वाशिम। मी सध्या पाळोदी शिवारात आहे आणि पाळोदी शिवारामध्ये सुभाष राठोड यांच्या शेतामध्ये आहो आणि सुभाष राठोड यांनी हे शेत लक्ष्मण नवरंगे आणि प्रकाशराव नवरंगे हे पाळोदी येथील शेतकरी आहेत, यांची शेती यांनी मक्त्याने केलेली आहे आणि ही शेती केल्यानंतर यांनी लागवड केलेली आहे। सर्व कपाशीचं पीक या शेतामध्ये 9 एकरामध्ये पेरलेलं आहे, परंतु या शेताला लागूनच एक पाटबंधारे विभागाचा कालवा आहे आणि पाटबंधारे विभागाच्या कालव्याच्या पाण्यामुळे ते पाणी झिरपत आहे आणि त्या झिरपत असल्यामुळे हे सर्व शेतीमध्ये पाणी आलेलं आहे आणि त्यामुळे हे अत्यंत यांच्या शेतातील पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि सर्व पीक हे शेत हे चिबडलेलं आहे आणि त्यामुळे शेतामध्ये पाणीच पाणी आहे। यासाठी मी महाराष्ट्राचे जलसंधारण मंत्री, मृद व जलसंधारण मंत्री, तसेच पालकमंत्री, त्याचबरोबर या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब, त्याचबरोबर अभियंता पाटबंधारे, अडाण पाटबंधारे कालवे विभाग उपविभाग दारव्हा
यांना सुद्धा अशी मागणी करतो की यांचं जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाची नुकसान भरपाई आपल्या निष्काळजीपणामुळे हे यांना नुकसान झालेलं आहे त्या नुकसान भरपाई आपण या शेतकऱ्यांना देण्यात यावी अशी मागणी मी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने शेतकऱ्यासह करीत आहे. आता किती मिनिटात झालं? अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला